पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शहादा तालुक्यातील ओंकार शुगर कारखान्याचा अग्निप्रदीपन समारंभ कार्यक्रमाला उपस्थिती. मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मोळीपूजन करत गळीत हंगामाचा शुभारंभ. पालिका निवडणुकांमध्ये भाजपाला भरभरून यश मिळेल. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे. नंदुरबार राज्यातील सुरू असलेल्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज आत्मविश्वास व्यक्त केला की या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे. त्या म्हणाल्या, आम्हाला या निवडणुकांमध्ये भरभरून यश मिळेल याची खात्री आहे. पालिकांच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असून त्यामध्येही आम्हाला मोठे यश मिळेल असा पूर्ण विश्वास आहे. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, लोकांनी देशात आणि राज्यात आम्हाला वेळोवेळी सत्ता दिली आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला आणि महायुतीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. महायुतीला जास्त जागा मिळाल्या तर त्याचा थेट फायदा विकासाला होईल. महायुती संदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या, स्थानिक ठिकाणी महायुती संदर्भात निर्णय घेतले जातील. दरम्यान मत चोरीच्या आरोपांवर बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. नेहमी कन्फ्युज होते. ते नेहमी मुलीचं नाव घेतात. तर लोक वडीलधारी टोपीवाली मंडळी दिसतात, त्यांनाही नमस्कार. प्रज्वलन झालेलं आहे आणि मोहित पूजन झालेलं आहे असं परत एकदा बोटे टाकल्याने जाहीर केलं. मी परत एकदा जाहीर करते. खरं तर शहाद्याला एवढ्या लांब मी येण्याचं काय कारण आहे असंही वाटत असेल. माझे सगळे सहकारी मंत्री जयकुमार राळे वगैरे राळे साहेब त्यांनाही बोलले तर आता नगरपालिकेच्या निवडणुकीचा खूप दयाचा लागलेला आहे आणि सगळेजण आपापल्या उमेदवारांची फायनल यादी तयार करण्यावर असतात. त्यामुळे मी त्यांना कोणाला आग्रह करणे, माझं त्यांच्याशी बोलणं झालं. मी म्हणलं हा कार्यक्रम बिलकुल राजकीय नाही. मी इथे यायचं कारण असं आहे की आमचाही वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा बोटे पाटलांनी घेतलेला आहे. अनेक जवळपास 9 कारखाने बोटे पाटील चालवत आहेत आणि उद्योगामध्ये एक नवीन चेहरा आलाय. ज्यांना कोणतेही राजकीय पात्र आहे किंवा राजकीय घराण्यात कुठल्या जन्म कुटुंबात जन्म घेऊन एक मोठ्या उद्योगपतीपर्यंत त्यांचा प्रवास आहे आणि त्यांना त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि आमच्या वडिलांचे आणि अण्णा पाटलांचे खूप चांगले संबंध होते आणि त्या सगळ्यांची आठवण म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बापूसाहेबांच्यासाठी मी इथे आलेले आहे. मुंडे साहेबांनी जेव्हा 13 दिवसाचं अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं तेव्हा आमच्या सहकारी कारखान्याची परवानगी घेतली होती. त्याची निर्मिती केली आणि ते कारखाने यशस्वीपणे चालवले. 13, 14, 15च्या दुष्काळामध्ये अत्यंत अडचणी झाल्या आणि नंतर आणखी अडचणी झाल्या. मग राजकीय विषय आले, अनेक विषय आले. त्यामुळे काही कारखाने अडचणीमध्ये आले आणि अशा वेळी सरकारने वेगवेगळे पॅकेज जाहीर केले, वेगवेगळे सेटलमेंट जाहीर केले. का तर शेतकऱ्यांचा ऊस हा गेला पाहिजे, शेतकऱ्यांना कॅश फ्लॅट आहे आता ऊस. बाकी कुठल्याही पिकाला भाव आपल्याला हवा तसा मिळत नसताना त्याला मिळतो. जे इथे केमिकल सप्लाय करतो त्याला मिळतो, जे इथून मार्केटमधून वस्तू घेतो मग एका पाईप पासून ते इथल्या लागणाऱ्या बगासपासून प्रत्येक गोष्टीसाठी तिथे रोजगार उपलब्ध होत असतो. त्या पद्धतीने कारखाने वाचवण्यासाठी बँकांकडनं वेगवेगळ्या योजनांमधनं ते आपण प्रयोग केलेले आहेत आणि ते यशस्वी होत आहेत. आमच्याकडे मागच्या वेळी आम्ही प्रयोग केला. बोटे पाटलांनी कारखाना चालवला आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांनी भाव दिला आणि सगळ्यात चांगले क्रशिंग आम्ही त्यावेळी कमी वेळामध्ये कारण कारखाना ताब्यात बँकेने दिल्यावर कमी वेळामध्ये केलं. त्या वर्षी तर आता 10 लाख टन गायब करायचा त्यांचा प्लॅन आहे. याही कारखान्याचे जवळपास 8 लाखाच्या आसपास आपलं गायब करायचा प्लॅन आहे. म्हणजे जेव्हा आम्ही गायब करत होतो त्याही पेक्षा दुसरी गायब करण्याचा त्यांचा मानस आहे. प्रोफेशनल व्यक्ती आहेत, कुणाच्या आद्यात नाही मदत नाही, आपण बरं आपलं काम बरं आणि त्याच्यामुळे कारखाने चांगले चालतात. काय असतं आता आमच्या पैसा मागत असं राजकारणात आम्ही चांगलं करायला गेलो तरी विरोधकांना कधी कधी जपत नसतं. कारखान्यात याचे 2 त्याचे 10 असे माणसं असतात आणि अशाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. तर मला आता पूर्णपणे विश्वास आहे की सुरळीतपणे हे सगळं चालेल आणि या भागाची आर्थिक उन्नती करण्यामध्ये नक्कीच मोठं योगदान हे ओंकार शुगरच्या माध्यमातून आपल्याला मिळताना दिसेल.
बोले का ताई आज बॉयलरचं उद्घाटन केलेलं आहे, कशा पद्धतीने कारखाने जे आहे ते सुरू राहणार आहेत, काय परिस्थिती राहणार आणि कारखाने जे आहे ते संकटात देखील आलेले आहेत, काय विषय नेमकं? खरंच आता इथे मी एक पाहुणे म्हणून आलेली आहे कारखान्याची मोडी टाकण्यासाठी आणि बॉयलर प्रज्वलन करण्यासाठी. पण ओमकार ग्रुप्सही आता गेल्या 1.5-2 वर्षामध्ये नाही 2-3 वर्ष झाले आमचा संबंध आलेला आहे. त्यांनी जे कारखाने राज्यभरात चालवायला घेतलेले आहेत ते खूप उत्कृष्टपणे ते चालवत आहेत आणि जी कॅपॅसिटी होती त्याच्यापेक्षा 1.5 पट दुपटीने कारखाने चालवत आहेत आणि खूप चांगला भाव आणि वेळेवर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात ऊस गेल्याबरोबर आणि व्यापाऱ्यांचे पैसे HNTचं सगळं व्यवस्थित त्यांचा हाताळण्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. मला विश्वास आहे की हा कारखानाही त्यांनी सांगितलं 8 लाख टनच्या आसपास गाळप करायचा त्यांचा मानस आहे. ते यशस्वीपणे गाळप करतील आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून नक्कीच चांगला फायदा होईल आणि आजूबाजूच्या बाजारपेठ पण त्याच्यामुळे उचलल्या जातील. इथल्या भागाच्या आर्थिक उन्नतीमध्ये चांगलं योगदान. नगरपालिका आहे 200 वर्षात, किती भाजपाला यशाची काय खात्री वाटते? भरभरून आम्हाला यशाची खात्री आहे. नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, लगेच पाठोपाठ जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला यश मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. कारण लोकांनी आता देशामध्ये आणि राज्यामध्ये वेळोवेळी आमच्या हातात सत्ता दिलेली आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत जर भारतीय जनता पार्टीला भरभरून यश मिळालं आणि महायुतीचे जास्तीत जास्त जागा आल्या तर नक्कीच त्याचा फायदा विकासाकडे जास्त गती देण्यामध्ये होईल हा विश्वास लोकांमध्ये आहे. पण स्थानिक पातळीवरती मतभेद अनेक आहेत, त्यामुळे महायुती होईल नाही होईल अशा अनेक चर्चा आहेत, त्यामुळे भाजप जे ते स्वबळावरती निवडणूक लढेल अशी देखील परिस्थिती. आपण काय सांगणार त्याच्यावरती? मी आता ह्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करू शकत नाही. राज्यभर निवडणुका आहेत, तिथले लोक काय निर्णय घेतील ते त्याच्यावर अवलंबून आहे. पण कोणत्या तरी महायुतीच्या घटकाचाच इथे विजय होईल एवढा मला विश्वास आहे. बच्चू कडू यांनी टीका केलेली आहे की मत चोरी केली गेलेली आहे आणि निवडणूक आयोगांना पैशांची गड्डी जी आहे ती दिली गेली, त्यामुळे मत चोरी जी आहे ती बेशुमार होतात. मी काही त्या टीकेवर उत्तर देण्याचं माझं काम नाही, त्याच्यावर व्यवस्था उत्तर देईल. काँग्रेस एकीकडे मुंबईत स्वबळाचा नारा देते आणि दुसरीकडे नाशिकमध्ये मनसेसोबत महाविकास आघाडी पत्रकार परिषद घेते. काय वाटतंय सगळं? तिकडे एकीकडे स्वतंत्र, आता हे स्थानिक मॅटर आहे, ज्याचे त्याचे मॅटर आहे, त्याच्यावर मी काही टिप्पणी करण्याचा आवश्यक. ठाकरे बंधू दोघी भाऊ एकत्र येते, त्यामुळे महायुतीला फटका बसेल असं वाटतं आपल्याला. मी तर म्हणलं भरभरून आम्हाला यश मिळेल असा विश्वास आहे. चला, अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.